श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे तुम्ही? आज आपण कालचा आणि आजचा दोन्ही एकत्र रिव्ह्यू करू, कारण का आजचा एपिसोडसुद्धा माझा बघून झाला आहे आत्ता जस्ट, आणि कालचा रिव्ह्यूसुद्धा बाकी आहे. तर आपण एकत्रच दोन्ही रिव्ह्यू करू. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, ठीक आहे? तर आपण कालपासून सुरू करूया. वेल डन सगळ्यात पहिला अनुश्रीला, की तिने ग्रुप सोडला आहे. पण एवढंच मला वाटतं की ती ह्याची वाट बघत होती की तिला असा काहीतरी चान्स भेटावा, जिने सगळ्यांसमोर तिला ही गोष्ट बोलायची होती. आणि हां, टास्क खूप छान होता. प्लीज असे टास्क देत जा. आणि दुसरी गोष्ट, टास्क विशालने खूप छान केला. आणि मला कळत नाही काटा टीम काय करते. थोडा फुर्ती दाखवा, थोडं पळा, थोडं काहीतरी करा. तुम्ही नुसते उभे आहात तिथे. एवढी मला एनर्जी वाटलीच नाही. फक्त राकेश स्टार्टिंगला धावला तेवढंच एक, आणि बाकी काही नाही. आणि दुसरा अनुश्री आणि राकेश त्यांचा पण सामना बरोबर होता. फक्त कोणी पहिला हात लावला त्याच्यावरती चर्चा होती. ती दोघं पण चपाती खात आहेत, पण मला असं वाटतं दोघांचा एकत्रच हात लागलेला असावा, कारण का आपल्याला ती गोष्ट व्यवस्थित बघितली. पण तिथे जी लोकं होती, ती लोकं जी सांगत होती त्याप्रमाणे आपण पण भरोसा ठेवून चालू की तसंच झालं असेल. आणि दुसरी गोष्ट, मला जे पण आहे रुचिताचं वागणं नाही आवडलं. ॲक्च्युली बघायला गेलं तर अनुश्री तिची मदतच करत होती. तिला सांगतच होती की मी तुझ्या साईडनी हे करते, पण ती इतकी विशालच्या ह्याच्यामध्ये हे झाली आहे ना की तिला पुढचं मागचं काही दिसतच नाही आहे. ती बोलते मला काढलं तरी चालेल, त्याला काढू नका. आणि ती बोलते तो जर गेला तर माझं काय होईल. ही काय गोष्ट आहे? तू त्याच्यासाठी आली आहेस का घरात? तू खेळायला आली आहेस घरात? तू तुझ्या आईबापासाठी काहीतरी करायला आली असं तू बोलतेस ना दरवेळेस, की मला माझ्या आईबापाला इकडे घेऊन हे करायचं आहे, ते करायचं, काहीतरी करायचं आहे, घर करायचं आहे. असं सगळं करून घर करणार आहेस का तू? एक बोलतात ना आता. आणि जी तिची जेलेसी दिसत होती त्याच्याने आपण एक गोष्टचा अनुमान लावू शकतो की ती खूपच जास्त त्याच्यामध्ये घुसले. पण हां, विशाल जराही घुसला नाही. जे त्याचे शब्द होते की मी तुला घरातून घेऊन आलो आहे का किंवा काय, याच्याने समजते की त्याचा गेम फक्त हा गेम आहे आणि तो फक्त वापर करतोय. हे तिच्या डोक्यात बसत नाही आहे रुचिताच्या. पण रुचिताला आता तिचा गेम खेळला पाहिजे. पण अनुश्रीने जो स्टेप घेतला खूप खूप छान घेतला. पण दुसरी गोष्ट, तिच्या काट्याच्या जवळ जाते किंवा तिची रडते. पण मला असं वाटतं ना, काट्याने पण अनुश्री भाई एकदम गेमर आहे. ती कुठेही पलटू शकते. ती इकडून पलटली आहे तर ती तिथून पलटू शकते. दीपाली जेही बोलत होती तू येऊ शकते, बसू शकते, ती तुमचाही गेम करू शकते कधी पण. कारण का तिला फक्त गेमशी लेणं देणं आहे, बाकी तिला कुणाशी लेणं देणं नाही आहे. तिची अटॅचमेंट मला असं वाटतं कुणाशी पण नाही आहे. आणि जे पण आहे मला असं वाटतं की हे विशाल आणि हे लोक तिला लेफ्ट डाऊन फील करवत असते. मला वाटतं रोशनला पण कुठेतरी वाटत असेल, पण तो शांत आहे, तो बोलत नाही. आणि मला असं वाटतं रोशनला पण लवकरात लवकर हा ग्रुप सोडलाच पाहिजे. खूप जास्त ह्यांचं. आणि हां, तन्वीला ही गोष्ट कुठे ना कुठे समजली आहे की आता ती त्या ग्रुपमधून निघाली आहे, तर ती या ग्रुपमध्ये येते, रडते वगैरे. पण मला तिच्यावर भरोसा नाही, कारण का ती पण सेम आहे, गेमर आहे. आपण बोलतो ना, एक गेमर माणूस दुसऱ्या गेमर माणसाला बरोबर समजतं, तसं सगळं आहे ते. पण मला कुठे ना कुठे असं वाटतं की विशालला जेव्हा चुगली दाखवली त्यावेळेस त्यांनी पण तिला तेव्हा नाही सांगितलं. अगर तुला पण सांगायचं होतं तर तुला तेव्हाच सांगायचं होतं की तू माझ्या ग्रुपमधून निघून जा. आणि अनुश्री पण अशीच वाट बघत होती की मला अशा टायमाला गोष्ट बोलायची आहे जी सगळे समोर असले पाहिजे. आणि हे कुणाला काय कॅप्टन्सीसाठी, आता बघा 3 जण कॅप्टन्सीमध्ये आले होते. अनुश्री होती, प्रभू होता, रुचिता होती. रुचिताने इतकं हे केलं आहे की रुचिता मला असं
सॉरी अनुश्रीने इतकं तिकडे रडून रडून हे केलं आहे की मला असं वाटतं अनुश्रीला नक्की कॅप्टन्सी भेटणार आहे आणि ते आज झालेलं आहे. बाकी कालच्या एपिसोडमध्ये इतकं काही खास नव्हतं. तेच होतं जे पण स्टार्टिंग गेम सुरू झाले आणि त्यांचे छोटे मोठे जे पण झगडे असतात नेहमीचे ते सुरूच असतात. फक्त मला एवढंच पाहिजे की यावेळेस तरी भाऊच्या धक्क्यावर तिला समजवलं झालं पाहिजे की तू तुझ्यासाठी खेळ. आता तरी तू स्वतःसाठी खेळ का तुला ती समोरून चान्स देत होती, मग तू का नाही घेतला? सिरियसली म्हणजे मला असं वाटतं ना की ती या कारणाने नक्की बाहेर जाणार आहे लवकर. ती चांगली खेळते, ती बालिश आहे, पण तिचं डोकं इतकं आहे की ती चालते. प्रभूचं पण डोकं इतकं चालतं की त्याला कळतं काय बोलते काय नाही बोलत. आणि ते सेम गोष्ट की मला या बाथरूममध्ये नाही जायचं, मी हे सोडलं आहे, मी ते सोडलं आहे, मी असं केलं आहे, मी तसं केलं आहे, ते चालूच होतं राखीचं. राखी तर राखी आहे, ती काही ना काही गोष्टी काढणारच आणि करणारच काय ना काय. तिला रोज काही ना काही एक भांडण तर घरामध्ये असं पाहिजे जे मोठं झालं पाहिजे. ठीक आहे, चला वळूया आजच्या रिव्ह्यूकडे. आजचा जो एपिसोड झाला आहे आजचा एपिसोड पण छान होता. म्हणजे जे पण डान्स रील्सबद्दल होते, असं पण जे रील स्टार आहे त्यांना मजाच आली असेल बघून. जसं की अनुश्री आहे ती रील्स बनवते. मला वाटतं रील्स अजून कोण बनवतो? प्रभू बनवतो. ह्या लोकांना एक दुसऱ्याला सपोर्ट करायचा होता. यावेळेस पण गेम राकेशने थोडाफार पलटवायचा प्रयत्न केला होता. मला नेहमी असं वाटतं ना की राकेश आपला दिमाग वेगळाच लावायचा प्रयत्न करतो. आणि बघा, काल तिने ग्रुप सोडला आणि आज ती कॅप्टन आहे. तिने जे डोक्यात तिच्या कॅल्क्युलेशन होतं त्याप्रमाणे ती झाली प्रभू. मला असं वाटत होतं सगळा सपोर्ट हा प्रभूकडेच गेला पाहिजे होता. मला कळत नाही आहे की ती कशी मध्ये हे झाली, मला बिलकुल समजत नाही आहे. कारण का मला असं वाटतं त्यांच्या ग्रुपमधून प्रभू इतकं हे होतं. कारण का बघायला गेलं तर ती कालच आली आहे. प्रभू ग्रुपमध्ये पहिल्यापासून आहे आणि प्रभूनी पण डील वगैरे करून तिला कॅप्टन्सी देऊन पण टाकली. वा. आणि डान्स, सगळ्यांचे डान्स छान होते. कॉमेडी होतं. एक हिचा प्राजक्ताचा आणि सागरचा, रोशनचा आणि विशालचा पण छान होता. आणि काय आपण बोलतो हिचा तर मस्त होता, राखीचा आणि दीपालीचा तर छानच होता. आणि राकेशचा आणि तन्वीचा पण छान होता. मला असं वाटतं की तन्वीला ते लोक कंटेंट देतात आहे. ते लोक बोलतात ना, फक्त मला असं वाटतं ते लोक एक रीलसाठी ते लोक शूट करते. ते लोक एक दुसरा भाऊ बहीण बोलतात. पण ते कसं होतं माहिती आहे का, आपण जेव्हा असे आरोप करतो ना तेव्हा ते एक रिलेशनमध्ये, आणि आताच्या ह्याच्यामध्ये आपण कोणाला पप्पी घेणं किंवा काय, अगर आपण त्याला बहीण बोलतो तो तितकं तो करू शकतो. आणि त्याने पप्पी कुठे घेतली बघितलं का? हिते घेतली. हिते पण नाही घेतली, हिते घेतले. तुम्ही नीट बघा. आणि नंतर आणि त्या गोष्टीला राखी सावंतने एवढं मोठं का केलं मला खरंच समजत नाही आहे. आणि काय ते केस कतरणं, बापरे 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 बापरे. ती राकेश तिला चिडवत होता कारण ती चिडत होती. त्यालाही माहिती नव्हतं की ती असं काहीतरी करणार आहे. बापरे, पण ती करू शकते कारण का ती राखी सावंत आहे. पण ते केस कापल्यानंतर पण ती छानच दिसत होती. जेव्हा ती केस कट करते तर ते कोणतरी मागून बोललं राकेश तिला थांबव. तो बोलतो अगं अर्धे कापल्याला ते वेड्यासारखी दिसेल, पूर्ण तर कापू दे. आणि सिरियसली खरी गोष्ट आहे राखी. आणि नंतर ती जी रडली आणि नंतर ॲक्च्युली पूर्ण घराला हसायला येत होतं त्या गोष्टीवर. पूर्ण घर हसत होतं. कारण का ती गोष्टच अशी होती. काय करणार, लोक हसणार की रडणार त्यांना राखी जे करते ना त्या लोक कन्फ्यूज होतात की त्यांना केलं काय पाहिजे, त्यांना हसलं पाहिजे, त्यांना रडलं पाहिजे. ते स्वतःच घरातली लोक कन्फ्यूज असतात. ते भांडताना पण तिला हसायला येतं. आणि दुसरी गोष्ट, जेवणाची गोष्ट आली अंड्यावरून. आता मला सांगा की जर एखाद्याने रूल्स तोडले असेल,
रूल्स नंतर अगर जे अंडी आपल्याला आपण जप्त करतो ते अंडी बघायला गेले तर ते डायरेक्ट बिग बॉसच्या इथे परत जायला पाहिजे. तन्वीला ते कधीच देऊन टाकले पाहिजे होते, ही तिची चुकी आहे. पण ती अंडी वापरायला देऊ ते नाही शकत. मग मतलबच नाही आहे ना म्हणजे तिने ज्या गोष्टी त्या लोकांकडून घेतल्या होत्या रूल्स ब्रेकसाठी, मग त्याच गोष्टी तिला परत देऊन काय मतलब. मग ते मला तर ती तन्वी बरोबर वाटली, पण तिला ते अंडी पहिल्याच देऊन टाकायला पाहिजे. आणि राखी तर राखी आहे, तिने खूप प्रयत्न केला की ते अंडी तिला भेटावे. नंतर मग एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये विशालनी सांगितलं की आपण एक काम करूया, आत ठेवूया, दरवाजा उघडला. अरे दरवाजा उघडतो की नाही बघवा, जरा थांबा, जरा वाट बघा. काही नाही, ते जसं तिने तिच्या अनुश्रीच्या हातामध्ये ट्रे दिला, तिने पटकन उडवला राखीने आणि सगळीकडे घाण केली. मी काय बोलते ना, अंडी तुम्हाला खायला भेटली ना, काय ती कुठे गेली? खाली. काही केलं तरी ते अन्न होतं, तुम्ही त्या खाण्यासाठी भांडत होतात आणि शेवटी तुम्ही त्याला काय केलं, जमिनीला सगळं हे केलं. चल ते ती करेल, ते तिचं काम आहे, पण मला असं वाटतं राखीने सुद्धा ही गोष्ट नाही केली पाहिजे होती. थांबली असती, थोडा पेशंट ठेवला असता, काहीतरी गोष्ट निघाली असती, पण नाही. आणि रुची तर तिला जबरदस्त भरवत होती, तू मेकअप घेऊन ये, तू हे घेऊन ये, तू ते घेऊन ये. पण राखी आहे, राखी कोणाचंच ऐकत नाही. मला तर असं वाटतं की राखी एक दिवस सगळं घर तोडून फोडून टाकणार आहे, तिला काय नाही भेटलं तर. आणि राकेश अचानक इतकं प्रेम, राकेश मला काही समजतच नाही आहे, कारण का ती त्याला एवढा टाईमपासून ओळखते, पण इतका लगेच कुणाला पण प्रेम होत नाही. तिचं हर सीझनमध्ये एक व्यक्ती तरी असा असतो ज्याचं तिच्यावरती, ज्याला तिचं क्रश असतो किंवा काही असो, तर तिचा गेम असू शकतो, काही असू शकतो, ती एक गोष्ट. आणि लास्टचे जे टास्क होते डेनूचा आणि वडापावचा, ठीक आहे, ते नॉर्मल आहे, त्यात काही बोलायसारखं नाही आहे. आता उद्या काय टास्क येतो ते बघूया. बाकीचं आजच्या एपिसोडमध्ये एवढं काही खास बोलायसारखं नव्हतं. जे मेन मुद्दे होते ते आपण कवर केलेले आहेत. ठीक आहे, चला, थँक्यू सो मच. तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला? रिव्ह्यू मी रिव्ह्यू टाकून राहिली आहे, पण मला त्याच्यावर काही प्रतिसाद भेटत नाही आहे. मला असं वाटतं मी जे बोलते मुद्दे तुम्हाला पटत आहेत की नाही पटत आहेत. ॲटलिस्ट तुम्ही मला व्हिडिओवर तरी कमेंट करून तरी सांगा की तू याच्यापेक्षा काहीतरी वेगळं कर किंवा बेटर कर, म्हणजे मला समजेल की मी काय चेंज आणू शकते. कारण का मी आहे ना, नवीन आहे. मी आत्ता आपली जी पण रिव्ह्यू करायला सुरू केलं आहे ते आत्ता केलं आहे. मला आवडतं म्हणून मी ही गोष्ट करते, पण मला आपल्याला एखाद्याचा सपोर्ट भेटला तर आपल्याला ती गोष्ट करायला अजून मजा येते. तर मला असं वाटतं तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा. तुमचं काही सजेस्ट असेल तर तुम्ही लिहा. चांगलं वाटलं तर चांगलं, वाईट वाटलं तर वाईट, तुम्हाला जे वाटते ते लिहा. काय मुद्दे तुझे सुटत आहेत तर तुम्ही ते लिहा की तुझा हा मुद्दा सुटला आहे, की तू बरोबर नाही करत आहे, तुला अजून काहीतरी त्याच्यामध्ये चेंज केलं पाहिजे. तुम्ही सांगा, म्हणजे मी त्याची गोष्टी करील. सपोर्ट करा. आपण सपोर्ट नाही करणार तर कोण करणार? थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बाय.